राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागाच्या संपूर्ण राज्यात जीवित सातबारा मोहीम सुरू करण्यात आली असून या योजनेच्या कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले। जीवित सातबारा योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून 5 एप्रिल 2025 पासून करण्यात येणार आहे। माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग यांचं 19/3/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम ही राबविण्यात येत आहे। यानुसार कामठी तालुक्यामध्येही आपण जिवंत सातबारा ही मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली आहे। कालच आम्ही तलाठी मंडळ अधिकारी यांची एक बैठक घेऊन त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये 1 एप्रिल ते 5 एप्रिल या दरम्यान गावागावात जे काही खातेदार आहेत, शेतकरी खातेदार, त्यांच्या याद्याचं वाचन होणार आहे। त्यामधून मयत खातेदारांची यादी गावनिहाय आम्ही सॉर्ट आउट करणार आहोत। 1 ते 6 एप्रिल पर्यंत आमचा हा प्रोग्राम आहे। त्यानंतर गावनिहाय यादी आम्ही गावामध्ये प्रसिद्ध करून त्यांचे जे काही वारस असतील त्या वारसांना ज्या मयत खातेदारांच्या जागी वारस चढवण्याबाबत सूचना देणार आहोत व आवश्यक ती कागदपत्रे आम्ही त्यांना तलाठी यांच्याकडे सादर करण्यास कळवणार आहोत। आणि त्यानंतर 21 एप्रिल हा जो कालावधी आहे कागदपत्र सादर करण्याचा तो 6 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत आहे। आणि 20 एप्रिल ते 10 मे या दरम्यान सर्व मयत खातेदारांचे जे काही वारस चढवण्याबाबतचे अर्ज आलेले आहेत ते अर्ज नुसार फेरफार घेण्याची आपण कार्यवाही करणार आहोत। आणि अशा प्रकारे कामठी तालुक्यामध्ये संपूर्ण मयत खातेदाराच्या जागी जे कोणी त्याचे वारस असतील त्या वारसांची नावं दर्ज करण्यात येतील व संपूर्ण जे काही सातबारा असतील त्या संपूर्ण सातबाऱ्यावर मयत खातेदाराच्या ऐवजी जे कोणी वारस असतील तेच वारस आपण चढवण्याबाबत कारवाई करणार आहोत, जेणेकरून कामठी तालुक्यामध्ये संपूर्ण सातबारा हे जिवंत व्यक्तींचे सातबारा राहतील याची आम्ही दक्षता घेणार आहोत। आणि या मोहिमेचा सर्व कामठी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी आवाहन करतो।